महाराष्ट्र पोलीस. नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन किंवा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो. राज्य पोलीस दलाचे नियतकालिक दक्षता हे मुखपत्र आहे. दक्षता हे एक मासिक आहे, म्हणजे हे दर महिन्याला प्रसिद्ध होते. पंचकोनी तारा हे महाराष्ट्र पोलीस ध्वजातील पारंपरिक चिन्ह आहे. हाताचा पंजा हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक म्हणून चिन्ह आहे. पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे. नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. पुणे येथे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे. पुणे येथे महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र आहे. पुणे येथे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघितली. तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज केव्हा प्रदान केला? हा प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 2023, 2021 त्याचप्रमाणे 2016 मध्ये विचारला गेला होता. पर्याय 1 2 जानेवारी 1961, पर्याय 2 26 जानेवारी 1961, पर्याय 3 1 मे 1960, पर्याय 4 2 ऑक्टोबर 1961. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.